शिवजयंती शांततेत साजरी करावी, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांचे आवाहन. डीजेवर बंदी आणि लेझर लाईटवर बंदी. जुने नाशिक. नाशिक शहरात येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळा शांततेत व आनंदात साजरा करा. डीजेवर बंदी आणि लेझर लाईटवर बंदी असेल व कागदाच्या सुव्यवस्थेबाबत पालन निश्चितच सहकार्य करतील, असे आवाहन नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सर्व शिवप्रेमींना केले आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जुने नाशिक येथील शिवजन्मोत्सवमध्ये 6 रथ आहेत. समितीच्या पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक भद्रकाली पोलीस स्थानकात आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण बोलत होते. जुने नाशिक शिवजन्मोत्सव सोहळा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित राहतात. त्यांना त्रास होणार नाही याबाबत शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. गर्दीचा गैरफायदा घेऊन काही जण हुल्लडबाजी करतात. वादग्रस्त बॅनर, वादग्रस्त गीत व इतर कुठल्याही इतर समाजाला वाद निर्माण होणारे याची काळजी घ्यावी. अशा तरुणांपासून सावध राहावे, तसेच त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव यांनी मार्गदर्शन केले. शांतता समितीच्या बैठकीत शिवजन्मोत्सव बैठकीत अनेकांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला मनपा नाशिक विभागीय अधिकारी सह MCB, RTO, अग्निशामक दल, इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच भद्रकाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, मुंबई नाका पोलीस निरीक्षक संतोष निरुटे, गंगापूर पोलीस निरीक्षक राजपूत, मनसेचे अंकुश पवार, छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे अजीज पठाण कदम, शिवा चव्हाण आदी उपस्थित होते. आज शिवजयंतीनिमित्त बैठक पार पडलेली आहे. शिवजयंतीनिमित्त आज भद्रकाली पोलीस ठाणे येथे शिवजयंती मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व मंडळांचे पदाधिकारी हजर होते. शिवजयंतीमध्ये आपल्याकडे 2 प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते. एक म्हणजे शिवजयंती मिरवणूक असते आणि दुसरं म्हणजे बऱ्याच मंडळाकडनं स्थानिक ठिकाणी स्थानिक व्यासपीठ उभारून प्रतिमापूजन, पुतळापूजन केलं जातं. तर ज्या ठिकाणी प्रतिमापूजन केलं जातं त्या ठिकाणी स्वयंसेवक पूर्ण संख्येने नेमावेत, दिवसरात्र स्वयंसेवक हजर असावेत, असं सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या देखील मूर्त्या उभारण्यात येतात. अशावेळी ती मूर्ती सुरक्षितरित्या उभी असावी हे देखील सर्वांना या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पोलीस विभागाबरोबरच इतर विभाग जसं वाहतूक विभाग असेल, महापालिका असेल, त्याचबरोबर जिथे मोठ्या आकाराच्या मूर्त्या आहेत अशा ठिकाणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूर्तीची सुरक्षिततेबाबत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे मिरवणुकीमध्ये मंडळ आहेत, मिरवणुकीच्या मंडळामध्ये ढोल ताशामध्ये बरेचसे स्वयंसेवक जास्त संख्येने हजर असतात. त्यावेळेस त्यांची संख्या मर्यादित ठेवणे, तसेच रस्त्याचा पूर्ण भाग त्यांनी न व्यापता जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी काही भाग ठेवणे याविषयी सांगण्यात आलेलं आहे. पुरुष तसेच महिला या दोन्ही स्वयंसेवक मोठ्या संख्येने नेमण्यात आणाविषयी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जी गाणी असतात, वाद्य असतात, त्यात आक्षेपार्ह कुठलं गाणं नसावं, वाद्याचा आवाज मर्यादित असावा, तसेच मिरवणूक वेळेत सुरू व्हावी याविषयी सर्वांना सूचित करण्यात आलेलं आहे. मिरवणुकीच्यासाठी बाहेरून देखील पोलीस बंदोबस्त आलेला आहे. SRPFचा बंदोबस्त या ठिकाणी बाहेरून आलेला आहे. वाहतूक शाखा असेल, साध्या विषयातील पोलीस असतील, होमगार्ड असतील. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.